लोहा कंधारचे भावी आमदार, नवीन युवकाचा नवीन शिलेदार, शेतकरी भूमिपुत्र, अंतेश्वर गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य ते भावी आमदार म्हणून लोहा कंधार परिचित असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विश्वासू नांदेड जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाळू पाटील कराळे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतात। प्रत्येक गाव तांडे त्यांच्या अडीअडचणी व पक्ष बांधणी असो, लोहा कंधार शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, शिंदे गटाला मानणारा वर्ग आहे, म्हणून शिवसेनेचा दावेदार ठरणार आहे। लोहा कंधार तालुक्यातील प्रत्येक गावात येऊन पाहणी करणारा आमदार व गोरगरिबांची समस्या जाणून घेणारा आमदार हवा असं जनतेच्या माध्यमातून कळतंय। अनेक गावागावात जाऊन लोकांच्या समस्या अडचणी विचारून घेऊन त्यांच्यावर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबाबत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय। धनसंपत्ती नाही तर जनसंपत्ती निवडून येणार आहे असेही बाळू पाटील कराळे यांनी दावा केला। मतदारसंघातील सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। मी माझं राजकीय जीवन किंवा माझा प्रवास हा ग्रामपंचायत सदस्य ते आतापर्यंत असा सुरू झालेला आहे। मी शिवसेनेचा शाखा प्रमुख, मी शिवसेनेचा गणप्रमुख, मी सर्कल प्रमुख अशी अनेक पदे शिवसेनेमध्ये भूषवलेली आहेत। मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून पण शिवसेनेचं काम पाहिलेलं आहे आणि दोन्ही उबाटामध्ये असो की शिंदे गटामध्ये असो, आज जवळपास 5 वर्षापासून उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहे। इथून आपला राजकीय प्रवास चालू झाला। ग्रामपंचायतमध्ये आपलं सदस्यपद होतं। इथून दादा आपला राजकीय सुरुवात कशी झाली राजकारणाविषयी? आता सांगितल्याप्रमाणे सदस्यापासून ते सेवा सहकारी सोसायटी असो, मी जिल्हा परिषद निवडणूक लढवली, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये थोड्याशा मताने माझा पराभव झाला। मी अशा अनेक निवडणुकाला आणि समोर गेलेला आहे आणि मी पक्षामधली सर्व जवळपास पदं भोगलेली आहेत। असा माझा एकूण राजकीय प्रवास। मुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांच्या आपण अतिविश्वासाचे उमेदवार म्हणून लोहा कंधारमध्ये ओळखलं जातं। एकेकाळी प्रताप पाटील चिखलीकर यांचे आपण समर्थक होता, आता आपल्याला डमी उमेदवार म्हणून असं संबोधलं जातात लोहा कंधारमध्ये उमेदवार, याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? मी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस चिखलीकरांना सोडून शिवसेनेमध्ये आलो, चिखलीकरांना सोडण्यामागचं कारण चिखलीकर हे कुटुंबापुरतं मर्यादित राजकारण करतात। कार्यकर्त्यावर किंवा कार्यकर्त्याला सोबत घेऊन कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम कधीही चिखलीकरांनी केलेलं नाही आणि मी त्यांच्यासोबत जवळपास 14 वर्ष त्यांच्यासोबत असताना मला कुठल्याही पदाचं किंवा कुठल्याही निवडणुकीत कुठेही मला त्यांनी उभा केलं नाही किंवा कुठं मला राजकीय पुढं आणलं नाही। मी शेवटी विचार करून त्यांना सोडचिठ्ठी दिली। मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेमध्ये प्रवेश केला असता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्यास सांगितले। 2019ला जेव्हा हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून शिवसेनेची हवा असताना शिवसेनेचा आमदार होऊ शकला असता 2019मध्ये इथं, परंतु तो मतदारसंघ काही कारणास्तव शिवसेनेच्या हातातून गेला। आता राहिला प्रश्न की चिखलीकरांचा आणि माझा। मी सांगतो, मी आज 6 वर्षापासून त्यांना सोडलेलं आहे। 6 वर्षापासून साधा फोन आमचा एकमेकाला नसतो किंवा आम्ही एकमेकाला नसतो। ज्या पद्धतीनं चिखलीकर साहेबांनी जेवढे माझ्यावर प्रहार करता येतात तेवढे चिखलीकरांनी माझ्यावर प्रहार करून बघितलेले आहे। आणि दुसरी गोष्ट, आता कोण डमी आहे का कोण हे आहे हे येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपल्याला दिसून येईल।
मी सर्व शक्तीनिशी लोहा कंधारमध्ये निवडणूक लढवणार आहे. या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारण शिंदेसाहेब हे कार्यकर्त्याला समजून घेणारा नेता आहे. कार्यकर्त्याच्या सुखादुखात उभं राहणारा नेता म्हणून शिंदेसाहेबांची ख्याती आहे. म्हणून योगायोगानं या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मला पक्षात घेऊन जे लोहा कंधारमध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी पुत्राला ही संधी देणं म्हणजे सोपं नाही. पण एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला संधी देण्याचं कामसुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कोण डमी असतं कोण काय असतं हे सांगायचे आपल्याला लोकच उद्या ठरवणार आहेत. त्यांनी उभं टाकावं. मी तर आता शिंदे गटाकडून उभा टाकणारच आहे. आणि हा मतदारसंघ हा शिंदे गटाला शिवसेनेला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आमचा दावा आहे. आज भारतीय जनता पार्टीपेक्षा लोहा कंधार मतदारसंघामध्ये शिवसेनेची शिंदे गटाची ताकद चांगल्या प्रमाणे आज तर झाल्यासारखं असं मला वाटतं. पुत्र म्हणून लोहा कंधाराला परिचित आहात. या ठिकाणी काही आजी माजी खासदार आमदार होऊन गेले, त्यांची पण या ठिकाणी दावेदारी आहे. तर त्यांना आपण कशा प्रकारे पाहता, म्हणजे कसं आपण पहा, आज लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये असं चित्र आहे. एवढे भावी आमदाराचा समजा किंवा एवढे उमेदवार आज सगळे दंड थोपटून लोहा कंधारमध्ये निवडणूक लढवण्याचे तयार आहेत. आपण बघतात लोहा कंधारला एक शाप आहे. लोहा कंधारला एक लोकांना असं वाटतं, लोहा कंधारमध्ये धनदांडग्यांना असं वाटतं की आम्ही लोहा कंधार मतदारसंघातल्या जनतेला पैशाच्या जोरावर आमिषे दाखवून लोहा कंधारमध्ये परिवर्तन घडवू शकतो. परंतु यावेळेस लोहा कंधारमधील जनता ही प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय निश्चित राहणार नाही. आता आपण बघत आहात प्रस्थापितांच्या विरोधात आज लोहा कंधारमध्ये पूर्ण वातावरण आहे. आणि आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामाला आज सगळ्यात जास्त जनतेमध्ये पसंती आहे. एवढंच आहे. त्यांना एका कार्यकर्त्याचं जनतेने ठरवावं लागतं कोणाला जिरवायची. त्याच्यामुळे जिरवल्यावर मला काय बोलायचं, ज्याने कोण स्टेटमेंट दिलं हे पण मला माहीत नाही. या लोहा कंधार तालुक्यामध्ये अतिशय धनाढ्य राजकारणी आहेत. याच्यासोबत आपला निभाव कसा म्हणाला? या राजकीय पैशाच्या जोरावर काही लोक मी निवडून येऊ, रातोरात बाजी पलटून लावू, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्याच्याकडे आपण कसं पाहता? लोहा कंधारमधील धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक होणार आहे. धनशक्तीला गाडवण्याचं काम यावेळेस निश्चित लोहा कंधारमधील जनता करणार आहे. आणि मी ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी ज्या ज्या गावात चाललो, जे प्रस्थापित आहेत त्यांच्यासोबतची पब्लिक बघा किंवा त्यांच्यासोबतचे लोक बघा आणि माझ्यासोबतचे बघा, मी एक प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. मी नेता वगैरे स्वतःला कधीही म्हणून घेतलं नाही, नेता मानत नाही. मी कार्यकर्त्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जे जे काही आपल्याला म्हणजे विकासमुख हे दिले, एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासमोर जात आहे. माझं ह्या धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीत लढण्याचं किंवा हे करण्याचं म्हणजे मान्य आहे की मला धनशक्ती आहे, पण माझ्यासोबत माननीय एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांनी केलेली कामं हे ह्या धनशक्तीला निश्चित गाडवण्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री लाडकी योजना गावोगावी प्रत्येक महिलेला याचा लाभ भेटलेला आहे. आपण प्रत्येक गावात जाऊन त्यांची चौकशी करतात, पाहणी करतात. महिलेचा व गावातील खेडोपाडी उमेदवारांचा काय रिस्पॉन्स आहे, काय प्रतिसाद आहे आपल्याला? या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी ही योजना आणून एका महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी
एक महिलांचं घर कुठं ना कुठं आधार देण्याचं काम हे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि मी आता जेव्हा या मतदारसंघात फिरतो त्यावेळेस लोकांची माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याविषयी जी भावना झालेली आहे की आता आम्हाला शिंदे साहेबाव्यतिरिक्त कोणालाही मतदान करायचं नाही. हे जे काही योजना आणलेल्या आहेत त्या फक्त शिंदे साहेबांना आणलेल्या आहेत. आणि खरंच आज 18 तास काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला यापूर्वी कधीच मिळाला नव्हता. साधा सिंपल, ना जॅकेट ना हे साधी राहणी साधे विचार असणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. महिलांमध्ये अतिशय चांगली क्रेज माननीय मुख्यमंत्र्याची झालेली आहे. मी ज्यावेळेस जिथं फिरतो ते बाळू पाटील कराळे म्हणून म्हणण्यापेक्षा एकनाथजी शिंदे साहेब यांचा माणूस म्हणून, यांचा कार्यकर्ता म्हणून मला आज एकनाथ शिंदे साहेब म्हणून राख्या असो किंवा हे असो हे त्या भगिनी म्हणतात. विशेष सांगायचं म्हणजे माझा प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक समाजातल्या याने मराठा समाज असो, बौद्ध समाज असो, मुस्लिम समाज असो, या सर्व महिलांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे ठरलेले आहे. मला वाटत नाही यावरच्या महिला कोणाला ऐकतात किंवा महिला कोणाचं ऐकून मतदान करतात. त्या माननीय पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्हावं यासाठीच धनुष्यबाणाला निश्चित मतदान करतात. विधानसभा लागणार आहे काही दिवसात, तर आपण कशी तयारी केला? जसं की आता बूथ बांधणी म्हणा, आपले काय नियोजन केलं या विधानसभेसाठी? लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये लोहा आणि कंधारमध्ये एकूण 338 बूथ आहेत. यापूर्वी 330 बूथ होते, नंतर 8 बूथ वाढले, असे 338 बूथ झाले. लोहा कंधार मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथावर प्रत्येक बूथ प्रमुख नेमणे, प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुख नेमणे आणि त्या बूथाच्या खाली शिवदूत नेमणे, शिवदूतच्या खाली BLO नेमणे, हे सगळं काम सोशल मीडियाचं काम हे एक रितसर पद्धतशीर गाव वाईज काम, सर्कल वाईज हे माझ्या ऑफिसमधून सर्व क्लिअर झालेलं आहे. आणि ह्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं पक्षानं सांगितलं त्या पद्धतीनं मी या पक्षाची बांधणी केलेली आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला समोर जात असताना पूर्ण तयारीनं किंवा पूर्ण यांच्या बूथप्रमुख असो, शिवदूत असोत, आमचे पदाधिकारी असो किंवा सगळे असो, हे सगळी बांधणी आमची पूर्ण लोहा कंधारमधील मतदारसंघातील झालेली आहे. आमच्यामध्ये महिला वर्गाचा खूप मोठा सहभाग आहे. त्याच्यामुळं ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या एवढं बांधणी किंवा हे मला वाटत नाही कोणाच्या म्हणून. कालच या उबाटाचे आपलं ह्यांनी संजयजी राऊत येऊन गेले. माझ्याकडं पण पूर्वी संजयजी राऊत येऊन गेले होते मी जेव्हा उबाटामध्ये होतो तेव्हा. म्हणजे जनतेला कोण्या पद्धतीनं आणलं, कसं आणलं, काय आणलं हे सगळं आता सगळ्याला माहीत आहे. आणि मला असं वाटतं की उबाटाचा आलेख हा अतिशय खालच्या याला आलेला आहे. उद्धव साहेबांना जी पसंती होती ती उद्धव साहेबांची पसंती आज अतिशय कमी प्रमाणात एकदम हे झालेली आहे. म्हणून लोहा कंधारमध्ये उबाटाचं काही आहे असं मला तर काही वाटत नाही. त्याच्यामुळं उबाटाचं आव्हान आमच्यासमोर आहे किंवा काय असं मला वाटतं.